या चौकीकडून स्ट्राईकला आले ते आकाश आणि नॉन स्ट्राईकला खेळतात ते करण लोखंडे. कांदिवली वर्सेस जुनागड सिद्धार्थनगर या दोन पुल्लवल संघांमध्ये हा अटीतटीचा सामना होतोय. कांदिवली संघाने जुनागड चौकीसाठी 27 धावांचं असं आव्हान उभं केलं आहे. 4 षटकांच्या अंतिम आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेतोय आणि पंच स्वयं चेंडू म्हणून घोषित करतात. 1 धाव मिळते. 1 धाव संख्येने संघाची धावसंख्या वाढते. स्ट्राईकला आहेत ते आकाश आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते करण. असे दोन्ही मातब्बर फलंदाज आहेत. तितक्याच ताकदीचा गोलंदाज देखील आहे. आणि कशा पद्धतीने हे फलंदाज या गोलंदाजाला सामोरं जात आहेत हे आपण पाहणार आहोत. आणि खेळ थोडा थांबलेला आहे. काही टेक्निकल इश्यू आलेले आहेत. पंच बातचीत करतायत. पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. धाव संख्या जुनागड चौकीची जाऊन पोहोचते 1 या संख्येवर. आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू फेर होतो आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 1 या आकड्यावरती. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येत आहेत आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण होत आहे. आकाशला मात्र काही धाव काढता येत नाहीये. अशा पद्धतीने आणि संघाची धाव संख्या 2 या संख्येने वाढते. जाऊन देते 3 या संख्येवर. संघाकडून प्रतिस्पर्धी संघाकडून पहिलं षटक सुरू आहे आणि या षटकात 3 धावा मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो जुनागड संघ. पुन्हा एकदा सोडवलाय चेंडू तो जातो डिक्लेअर झोनमध्ये. 2 धावा तिथे डिक्लेअर होत आहेत. संघाची धावसंख्या 7. संघाची धावसंख्या 5. स्ट्राईकला आहे तो आकाश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो करण लोखंडे. गोलंदाज आपल्या गोलंदाज मार्गवर हा सुंदर असा सोडवलेला चेंडू आणि हा चौकार घोषित करतात पंच. आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या पोहोचते 9 या संख्येवर. संघ प्रत्युत्तरात खेळताना फलंदाज मात्र आकाश हा चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक देतोय आणि त्यातून धावांचा पाऊस पडतोय. पहिल्या षटकांची हा धाव संख्या आहे ती 9 या संख्येवर. आपल्याला दिसतोय क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीचं होत आहे आणि 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये जाते. धाव संख्या वाढते 10 आणि पहिल्या